बरं तुम्ही एवढ्या वर्षापासून हे गाव बघता, आतापर्यंत एकही लग्न झालं नाही गावात कधी? डेअरिंगच करणार नाही कोणी. जे परंपरा चालू आहे तीच चालू आहे. पण 2 मजली घर म्हणजे आता देवीला माडी होती म्हणून आम्हाला माडी बांधता येत नाही. बांधता येत नाही. आता देवीला ते पलंग वगैरे तर आम्हाला कोट वगैरे वापरता येत नाही. हां हां. आणि हे जे दगड दिसते काळे दगड, हो, हे माणसं हे पूर्ण शिळा माणसा शिळा झाले ते. तुम्हाला पहिल्यांदा कोणी सांगितली ही गोष्ट? आमच्या सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंनी म्हणजे 5वी-6व्या पिढीपासून आम्हाला माहिती. ओके. म्हणजे पिढ्यानं पिढ्या हे सांगितलं जातं एकमेकांना की आपल्याकडे हे जमत नाही. सांगितलं काय जातं की म्हणजे असं केलं तर काय होईल? नाही केलं तर काय होईल, म्हणजे लोकांना भीती वाटते ना देवा, समजा काही होईन बा आपलं, समजा म्हणजे काही संकट येईन काही होईन. ते शेवटी देव आहे ना, देव आहे की नाही, त्यामुळे देव पाळतात ना देवाला. नाही तर करायला काय डेअरिंग कोणी दुसरं काम असतं करून बघितलं, दुसरं असतं काही तर आहे की नाही. पण देवीचं असल्यामुळं नाही करू शकत कोणी त्याला. ही एक लोकभावना आहे. ह्या आख्यायिकेला कोणतंही प्रमाण नसतं, ती दंतकथा असते. ज्या गोष्टीला प्रमाण नाही दंतकथाने, त्या कथा म्हणूनच बघितल्या पाहिजे. नमस्कार, मी सिद्धांत आणि लॉजिकल सिद्धांत या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं अगदी मनपूर्वक स्वागत आहे. मी आज अशा अनोख्या गावात आलो आहे जिथं एकही 2 मजली घर नाही आहे किंवा त्यांच्या पूर्वजापासून त्यांनी ते कधी बांधलेलं नाही आहे. जिथं लोक पलंगावर किंवा बाजेवर झोपत नाही आणि एवढंच काय तर जिथं मंगलाष्टकासुद्धा होत नाहीत. कोणतं हे गाव? तर हे गाव आहे पैठण तालुक्यातलं चौंडाळा गाव. आणि या गावामधल्या या अजब प्रथांमागचं कारण म्हणजे या गावच्या रेणुका मातेबद्दल असलेल्या आख्यायिका. या आख्यायिका नेमक्या काय आहेत हे आपण इथल्या गावकऱ्यांकडून नीटपणे समजून घेऊ. सोबतच या प्रथांबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीला नेमकं काय वाटतं, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे हे सुद्धा आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ. पण सुरुवातीला गावकऱ्यांच्या श्रद्धांबद्दल आणि त्यांच्या समाज भावनांबद्दल त्यांना आधी विचारू. तर चला बघूया इथले गावकरी काय म्हणतायत ते. आजी तुमचं वय काय? 72. आणि लग्न कधी झालं? म्हणजे 72ला लग्न झालं, पण वय पण 72 सध्या. 70 आणि 2 म्हणजे 1972ला लग्न झालं. तुमचं लग्न कुठं झालं? फुलंब्री पालीपात्री. ओके. म्हणजे गावात नाही झालं? गावातच, इथं नाही तिकडं. बरं तुम्ही एवढ्या वर्षापासून हे गाव बघता, आतापर्यंत एकही लग्न झालं नाही गावात कधी? डेअरिंगच करणार नाही कोणी. जे परंपरा चालू आहे तीच चालू आहे. ओके. जी परंपरा आहे. असेच व्हिडिओवाले माग आले होते, ते म्हणले बरं काय होईल केलं तर. गाववाले म्हणले तुम्ही डेअरिंग करा, आम्ही करू शकत नाही. ओके. म्हणजे अजून कोणी प्रयत्न पण करून नाही बघितले? करणारच नाही कोणी, करू शकत नाही कोणी. आणि बाज वगैरे, बाज पलंग? बाज पण नाही. पहिले प्रथा जी आहे ती बरोबर अजून आहेच. हां हां हां. बाज नाही, पलंग नाही, डिलिव्हरी झाली तरी पण नाही, लग्नात पण देत नाही, घेत नाही, काहीच नाही. सुनांची घेत नाही, लेकीला देत नाही. ओके. आणि लग्न जर लावायचं असेल गावात तर? मारुतीचं शिवार मारुतीचं मंदिर आहे तिथं लावते. म्हणजे मारुती पण गावात नाही? शिवार मारुती दोन्ही गावाचे शिव असतं ते, तिथं मंदिर आहे. तर तिथं जाऊन मंगळ अष्टक म्हणायचे, बाकीचे कार्यक्रम इथं करायचे. गावात? बाकीचे कार्यक्रम गावात चालतात? गावात. हो. म्हणजे पण बघतो की प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर आपल्याला सापडतंच, पण या गावामध्ये मारुतीचं मंदिर नाही आहे. पण असं का मावशी? आता ही प्रथा पहिल्यापासून आपले इतकं आपण इतिहास सांगू शकत नाही. हां हां. आता काही काळाचा इतिहास आहे, काही काळाचा का आपल्या काळातलं जे आपल्याला माहिती आहे, आपले पूर्वीचे लोक आपल्याला सांगायचे, आपण सांगतो. आता आपण आपल्या मुलांना सांगतो पुढं. जी परंपरा चालू आहे पूर्वीपासून ती चालू आहे. त्याच्यात कोणी डेअरिंग करू शकत पण नाही आणि कोणी दाखवू शकत पण नाही, की बाज पण घेऊ शकत नाही. काय म्हणजे गादीसुद्धा नाही इथं गावात. गादीसुद्धा नाही. आणि जे आमचे लोक सांगायचे, समजा आता आमचे आजे सासरे पंजे सासरे आता 5वी-6व्या पिढीपासून आम्ही इथे येतो. ओके. तर तेव्हापासून आम्हाला माहिती आहे का इथं अशी प्रथा आहे, तर ती प्रथा पाळत चाललेली आहे. तुम्हाला पहिल्यांदा कोणी सांगितली ही गोष्ट? आमच्या सासूबाईंनी त्यांच्या सासूबाईंनी म्हणजे 5वी-6व्या पिढीपासून आम्हाला माहिती. ओके. म्हणजे पिढ्यानं पिढ्या हे सांगितलं जातं एकमेकांना की आपल्याकडे हे जमत नाही. आता तुमच्या मुलाला तुम्ही सांगणार, तुमचा मुलगा त्याच्या मुलाला सांगणार, अशी परंपरा चालत आलेली. त्याच्यामुळं आपण सांगू शकतो. हे स्वतःचं आपल्याला काहीच माहीत नाही, म्हणजे एकामेकाच्या सांगण्याने आपण ते पाळत आलेले. ओके. असते आजपर्यंत कोणी करून नाही बघितलं? डेअरिंग करूच शकत नाही कोणी. त्याला भीतीच वाटते ना करायचं म्हणल्यावर. मग काय आता तुम्हाला जर म्हणलं हे करा, तुम्ही काही करू शकताल का? तुम्ही मी नाही केलं, तुमची ताकद नाही करायची. बरोबर. गावात आलो तर आम्हाला म्हणजे अशा आख्यायिका ऐकण्यात आली की कोणी बाज पलंग वापरत नाही किंवा घरात म्हणजे गावात 2 मजली घर नाही आहे. तर कसं सांगाल याबद्दल? तुम्हाला या आख्यायिकाबद्दल काय वाटतं किंवा तुमची भावना काय आहे त्याबद्दल?
आमची भावना काही नाही, आता देवीचं पहिल्यापासून चालत आलेलं आहे. पहिल्या म्हणजे आमचा जन्म नव्हता त्याच्यापासून आमचे आजोबा वडील ते सुद्धा असंच पाळलं, म्हणून मग पुढे लोक कोणी वापरत नाही. ओके. हां, दुसरं काय लग्न बी लागत नाही गावात, तिथं लग्न कोणी लावा डिरिंग केली नाही आणि त्याच्यामुळं कोणीच डिरिंग करीत नाही. मागं लागलं नाही पुढे बी लागणार नाही आता. ओके, म्हणजे आतापर्यंत कोणी नाही केला प्रयत्न. कोणीच नाही प्रयत्न केला लग्न लावायचा. मग त्याच्यामुळं आता इथून पुढे कोणी लिहायचंच नाही, अजून प्रयत्न नाही केला. पण हे सांगितलं काय जातं की म्हणजे असं केलं तर काय होईल? नाही केलं तर काय होईल, म्हणजे लोकांना भीती वाटते ना देव समजा काही होईन बा आपलं समजा, म्हणजे काही संकट येईन काही होईन. ते शेवटी देव आहे ना देव, आहे की नाही. त्याच्यामुळे देव पाळतात ना देवाला. असं तर करायला काय डेअरिंग कोणी दुसरं काम असतं करून बघितलं दुसरं असतं काही तर, आहे की नाही. पण देवीचं असल्यामुळं नाही करू शकत कोणी त्याला. ओके. हां, म्हणजे आतापर्यंत कोणी 2 मजली घर बांधायचा प्रयत्न नाही केला. प्रयत्न केलाच नाही. 2 मजली घरच नाही बांधायचं कोणीच नाही प्रयत्न. ती किती सोपं आहे पण नाही बांधित लोक. स्लॅबची घरं भरपूर झाली जाऊ सिमेंटचे, पण 2 मजली नाही. एकच मजल लांबायचं, मग किती असं लंब करायचं. हा, पण आम्ही ऐकलं की अंधश्रद्धा निर्मूलन समितीवाले आले होते, ते तुम्हाला माहिती आहे का काय किस्सा? अंधश्रद्धावाले आले होते, पण ते म्हणले इथं लग्न करून पाहू म्हणे आपण. म्हटलं मग आणा तुमचीच पोरं पोरी कोण आणायचे करा, लावा पाहा लावून तुम्ही करा डेअरिंग करायचं तुम्हाला. आम्ही नाही करत. हा, नाही आमच्या गावातलं कोण नाही करायचं. हां हां. आमच्या गावात मुलाला मुली मस्त लग्न आलं ते, पण ते तुमचीच मुलं कोणती मुलगी आणायची आणा आणि बघा करून तुम्हाला बघायचं असे म्हणले समजा लोक गावातले. हां हां, की आम्ही आमच्या यांचं नाही. नाही ना आमचं इथे नाही कोणी येणार. लोक भीती वाटते ना हो, समजा काही झालं मग म्हणजे असं. आता ते अंधश्रद्धा आहे का होईन का नाही होईन हे नाही माहीत आपल्याला. माहित. हां हां. हा, पण त्याचं ईशाची काय परीक्षा काय? हा कशाला करायचं समजा आहे की नाही. असं मिळते हो. बिहा मांडवा गाव आहे ना जवळचं, हां तर तिथं मंडप होता देवीचं लग्नाचा. हां हां. आणि हे जे दगड दिसते काळे दगड, हो, हे इकडे माणसं सगळीकडे हा पसरलेले. हे पूर्ण शिळा माणसं शिळा झाल्या त्या. देवीचं लग्न नाही झालं, पाणी नाही भेटलं त्या वराळाला समजा. हां हां हां. ती अशी दंतकथा आहे समजा, देवीची कथा आहे पुराणी. एक राक्षस तेव्हापासून होता, काय शाप वगैरे? हा ते नाही राक्षस देवीशी लग्न करायचं म्हणतो होता. हां हां हां. तर ते पसंत नव्हतं समजा देवी असं देवीला. देवीला पसंत नाही. हा, देवीला ते राक्षस संग लग्न होऊन म्हणजे करायचं नव्हतं. हां हां हां. तर मग हे वराड आलं तिकडून, तर ती गंगा इकडे होती, भीमानी गंगा आली होती पाणी गंगा आणण्यासाठी. पण तो इकडे शिळा झाल्या माणसाची, ओके. बगर पाणीच नाही भेटलं. शिळा झाल्यामुळं मग ती तिथं हिरडपुरी पिशी भिंत आहे सध्या बी, हां हां हां. ती पुन्हा गंगा फोडून दिली खाली, तिकडे पण फुटली ती. मग ती गोदावरी नाही, गोदावरी तशी तिकडून गेली, आता इकडे यायची ती होती. इकडे यायची. हा, असं झालं. हे देवीचं लग्न नाही ना, लग्न न झाल्यामुळं गावात लग्न लागत नाही. ओके, देवीचं झालं नाही म्हणून गावात कोण? हा, इथं मंगलाष्टक बोलले जात नाही ना इथं. ओके ओके. मग तसं आहे ते. आणि मग देवीला गावात जर कोणाला लग्न करायचं असेल तर कुठं करायचं? इथं समोर ते जुनं गाव होतं ना इकडे 2 किलोमीटर, इथं 1 किलोमीटर शिवाच्या बाहेर जुनं मारुती मंदिर आहे, तिथं लग्नाला येत लोक. पण आम्ही आता बऱ्याच गावांमध्ये आतापर्यंत जाऊन आलोय, तर प्रत्येक गावामध्ये मारुतीचं मंदिर तर असतंच. प्रत्येक गावामध्ये आहे, पण हा, पण तुमच्या गावामध्ये मारुती आतमध्ये का नाहीये? नाही, आतमध्ये इथं नाही ना, ते जुनं गाव आहे तिकडेच नाही, नाही, आत का नाहीये? म्हणजे देवीचं लग्न झालं नाही म्हणून मारुती आत नाही 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 नाही, हे असं गाव काही? गाव त्या लग्नाचा आणि याचा काय संबंध आहे मारुतीचा? लग्नाचा आणि त्याचा संबंध नाही, पण लग्न मारुती पिशीला येतात ना प्रत्येक गावामध्ये. हां हां हां. मग त्याच्यामुळे इथलं लग्न समजा ते गाव तिथं होतं, इथं आलं देवीमुळे उठून. ओके ओके. मग ते लग्न लावलं कोणा जुन्या गावात जात समजा, असं अशी प्रथा आहे. आणि शिवाच्या बाहेर बी होते, कारण देवीचं लग्न झालं नाही तर मंगलाष्टक नाही बोलायचं ना, म्हणायचं नाही तर मंगलाष्टक म्हणून. वरडा आलं का पहिले लग्न लावून यायचं, बाकी तर मंडप वगैरे येत सारं जेवणं खावणं सगळी इथं होते. फक्त मंगलाष्टक बोला लग्न लावायला तिकडे बाहेर जायचं. तिकडे जायचं आणि लग्न लावून लगेच मागायचं, असं येतं ते. चालेल. पण 2 मजली घर म्हणजे आता देवीला माडी होती म्हणून आम्हाला माडी बांधता येत नाही. बांधता येत नाही. आता देवीला ते पलंग वगैरे तर आम्हाला कोट वगैरे वापरता येत नाही. हा, ते पाळतात लोक देवी समजा, देवीचं. हां. देवीचं सगळं पाळतात. नमस्कार, आपल्यासोबत सम्राट वानवळे आहेत, जे देवीचे पुजारी आहेत. तर त्यांच्याकडून देवीच्या आख्यायिकेबद्दल आणि इथल्या देवस्थानाच्या इतिहासाबद्दल आपण थोडं जाणून घेऊ. तर देवीच्या आख्यायिका ऐकूनच आम्ही इथपर्यंत आलो आहे की कोणी कॉट नाही आहे, बाज नाही आहे कुणाकडं, किंवा दुमजली घर नाही आहे. तर या आख्यायिकांची सुरुवात कशी झाली आणि या आख्यायिका नेमक्या काय आहेत, लोक ज्या या प्रथा पाळत आहेत त्याचं ओरिजिन काय? ही एक लोकभावना आहे. ह्या आख्यायिकेला कोणतंही प्रमाण नसतं, ती दंतकथा असते. ज्या गोष्टीला प्रमाण नाही दंतकथा नाही, त्या कथा म्हणूनच बघितल्या पाहिजे. आज काही काळापासून ह्या गावामध्ये बाज वापरली जात नाही, पलंग वापरला जात नाही, दुमजली घर नाही. त्याच्यानंतर ह्या गावात लग्नविधी होतात सगळे, फक्त मंगलाष्टकं म्हणल्या जात नाही. नाही तर काय झालं, इतर बऱ्याचशा चॅनलनी काय दाखवण्यात आलं की लग्नच लागत नाही गावात. असं नाही आहे, फक्त मंगलाष्टकं म्हणल्या जात नाही. बाकी सगळा विधी गावातच होतो.
ज्या म्हणजे गावाचे सप्तपदी वगैरे हे सगळे विधी गावातच होतात, पण फक्त मंगलाष्टका म्हणल्या जात नाही. आता याच्या मागची आख्यायिका अशी आहे की हे कालांतराने म्हणजे कालंकाल चालत आलेले, हे पूर्वापार परंपरा आहेत. आता हे परंपरेच्या विरुद्ध कोणी जात नाही, की ज्या आहे ते आहे, ज्या आपल्या म्हणजे पूर्वजांनी पाळलं ते आपण पुढं पाळलं पाहिजे. पण यामागची जी भावना आहे लोकांची ती नेमकी काय आहे? भावना म्हणजे कशी आहे की देवीला बाज आहे. ओके. देवीला बाज असल्यामुळं गावात कोणी बाज कॉट म्हणजे 4 पाय जे आहे ते कोणी वापरत नाही. त्यानंतर हे जे मंदिर आहे, ह्या मंदिराची आजूबाजूला हे जे दिसतंय की याला माडी होती पहिले, दुमजली दुमजली असल्यामुळं गावात देवीचं मंदिर दुमजली आहे बाबा, त्याच्यामुळं आपण कोणी दुमजली बांधायला नको. आता याच्या मागचं कारण 2 आहेत. वैज्ञानिक पण बघितलं पाहिजे. मला मागाशी वैज्ञानिक कारण सांगत होते, त्याबद्दल पण थोडं सांगा. वैज्ञानिक कारण कसं असतं माहिती का, ज्या गोष्टीला प्रमाण नाही आहे दुसरं नाही. वैज्ञानिक कारण असं की हा सगळा खडकाळ भाग आहे. या खडकाळ भागामध्ये खाली जास्ती पाया घेता येत नाही. जे बेसमेंट आहे ते जास्ती खोल जाऊ शकत नाही. आता जर बेसमेंटच जर जास्ती खोल जात नसेल तर त्याच्यामुळं तुम्ही 2 मजली 3 मजली कसं काय होणार, हे पण विचार केला पाहिजे. आजकाल आख्यायिका आहे, दंतकथा आहे, त्याच्यावर आपण ते मानतोय, ठीक आहे, हरकत नाही. त्याला सायंटिफिक पण कारण आहे ना. सगळ्या गोष्टींनी विचार केला पाहिजे. आजच्या काळामध्ये आपण त्याचं आपण म्हणतो ना की दोन्ही बाजूचा विचार केला पाहिजे. त्याप्रमाणे ह्या गोष्टी आहेत. आणि बाकी जे आहे ते बाज वगैरे वापरत नाही, हा श्रद्धेचा विषय. ओके. त्याच्याने काही वापरल्याने काही होईल आणि नाही होणार हा नंतरचा विषय. पण नको बाबा, आजपर्यंत कोणी हे केलं नाही की नाही देवीच्या श्रद्धेपुढं नको जायला आपण. मंदिराचं तुम्ही आख्यायिका सांगितल्या किंवा लोकांची भावना सांगितली, पण देवीचा इतिहास जो तुम्हाला माहिती आहे तो किती वर्षांचा आहे जवळपास? आता हे मंदिर जवळपास 350 वर्ष जुनं आहे. 350 ते 400 वर्ष जुनं मंदिर आहे. त्याच्यानंतर म्हणजे त्याच्या आधी मंदिर असावं नसावं आता याचं नाही, पण 350-400 वर्षापूर्वी काही कागदपत्र आहेत की जे 350-400 वर्षापासून आहेत. त्या आधारे मी सांगू शकतो की 400 वर्ष नक्की झाली याला. मी काही याच्यामध्ये बघितलं की तुमच्या घराण्याचा पण काहीतरी इतिहास देवीशी जोडला गेला आहे, तो इतिहास मला नेमका सांगा ना. आमचं कसं माहिती का, आम्ही मूळ पैठणचेच. ओके. पण आम्ही पेशव्यांचे सावकार होतो. पेशव्यांना आम्ही कर्ज दिलं होतं. त्या कर्जाच्या बदल्यामध्ये त्यांनी आम्हाला एक 6 ते 7 गाव इनाम दिले होते की ते कर्ज परत फेटू शकलं नाही. मी श्रीपाल ललवाणी, अंधश्रद्धा निर्मूलन समिती महाराष्ट्र. पैठण तालुक्यातील चौडाळा गावामध्ये काही प्रथा परंपरा वर्षानुवर्षे पाळल्या जात आहेत. तिथं कोणीही पलंगावर झोपत नाही, दुमजली घर बांधत नाही किंवा विवाह समारंभात मंगलाष्टका म्हटली जात नाही. याच्या मागचं कारण असं सांगितलं जातं की गावातील रेणुका देवीचा तिथे कोप होईल. देवीचं मंदिर 2 मजली असल्यामुळे 2 मजली घरं कोणी बांधत नाही. ती देवीच्या देवळात बाज असल्यामुळे कोणी पलंगावर झोपत नाही. आणि देवी अविवाहित असल्यामुळं कुणी मंगलाष्टक म्हणत नाही, विवाह समारंभात मंगलाष्टक म्हणत नाही. जरी वर्षानुवर्षे ह्या प्रथा परंपरा चालत असल्या तरी या सगळ्या अंधश्रद्धा आहे. याला काहीही कार्यकारण भाव नाही. अनेक गावामध्ये अशा वेगवेगळ्या प्रथा असतात, पण त्या प्रथांचं जरी निर्मूलन केलं तरी देवीचा कुठेही कोप झालेला नाहीये. त्यामुळे ह्या प्रथा पाळण्यामध्ये तसं काही हाशील नाहीये. गावात 2 मजली घरं बांधत नाही, यामुळं खरं तर गावाच्या विकासाला खीळ बसते. तर या प्रथा जर दूर केल्या तर गावाचा विकास होऊ शकेल. संविधानाने आपल्याला वैज्ञानिक दृष्टिकोनाचा अंगीकार, प्रचार आणि प्रसार करणं हे आपलं कर्तव्य असल्याचं सांगितलं आहे. तर आपण वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून या प्रथा निर्मूलन केलं पाहिजे. खरं म्हणजे की या ज्या प्रथा आहेत त्यांनी आर्थिक कुणाचं शोषण होत नाही, म्हणून आपण जादूटोणा विरोधी कायद्याविरुद्ध यामध्ये काही कार्यवाही करू शकत नाही. पण जर तिथं अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या लोकांना बोलवलं तर आम्ही त्या गावातल्या लोकांचं प्रबोधन करून त्यांना या प्रथा न पाळण्याविषयी त्यांना आम्ही कन्व्हिन्स करू शकतो. तरी गावातल्या जाणत्या लोकांना माझी विनंती आहे की तुम्ही अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या कार्यकर्त्यांना गावामध्ये बोलून या बाबतीत गावातल्या लोकांचं प्रबोधन करावं आणि गावाच्या विकासाला हातभार लावा. तर आजच्या व्हिडिओमधून आपण लोकांची समाज भावना
आणि वैज्ञानिक दृष्टिकोन या दोन्ही गोष्टी बघितल्या. आता या दोन्ही गोष्टींपैकी तुमचा कोणत्या गोष्टीवर विश्वास बसतो ते तुम्ही ठरवा आणि तुमचा कोणत्या गोष्टीवर विश्वास बसला ते मला खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लॉजिकल सिद्धांत आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका. धन्यवाद.